नमस्कार शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या। FRP थकवणारे कारखाने रडारवर, 5 कारखान्यांवर RRC कारवाई शक्य। 440 कोटींची FRP थकीत। शेतकऱ्यांची 440 कोटींची FRP थकवणारे साखर कारखाने साखर आयुक्तालयाच्या रडारवर आहेत। 30 एप्रिलपर्यंत थकीत FRP न दिल्यास काही कारखान्यांवर जप्तीची सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे। खरीपात 25 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार। कापूस सोयाबीन बियाणे पुरेसे राहण्याची शक्यता। देशातून तेलबिया पेंड निर्यातीत विक्रमी वाढ। मोहरी, शेंगदाणा, राईस ब्रान, एरंड पेंड निर्यातीत घट। कर्नाटकमधून गुळाची आवक मंदावली। मागणी कमी झाल्याचा परिणाम दर टिकून। खानदेशामध्ये केळीची आवक वाढली। खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी वाढ झाली आहे। यातच उत्तरेकडे पाऊस व अन्य अडचणींमुळे बाजार सुद्धा अस्थिर झाला आहे। हापूसच्या दरात किंचितशी घट। प्रति डझनला 500 ते 700 रुपये दर। जिल्ह्यात मुंबईकर मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत, त्यामुळे हापूसची आवक वाढली असली तरी त्याच प्रमाणात बाजारपेठांत हापूसची मागणी देखील वाढलेली आहे। हमाली, तोलाई, वाराई, कपातविना कांदा लिलाव सुरू। हमाल व्यापारातील वादावरून काही ठिकाणी पुन्हा बंद। कांदा आवक दर स्थितीचा चार्ट तुम्ही इथे बघू शकता। ज्वारी, कडबा दर निम्म्याने घटले। कडबा 700 रुपये शेकडा, ज्वारीचा दरही 2500वर। जनावरांना चारा आणि ज्वारी उपलब्ध व्हावे म्हणून यंदा रब्बी ज्वारी पेरली। पीक चांगले आले, परंतु ज्वारी 5000वरून 2000वर आली। कडबा ही 3000वरून 500 रुपये शेकड्यावर आला। या भावात ते विकणे परवडणार नाही असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे। वादळी पावसाचा इशारा बघा। नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली। लाखन गावात पाण्याअभावी पिके करपली। डिंभे उजव्या कालव्यातून पाणी मिळत नसल्यामुळे स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा। तळेगाव ढमढेरे बाजारात शेळ्या मेंढ्यांच्या विक्रीमध्ये वाढ। गळीत हंगाम आटोपल्याने साखर कारखान्यांवर शुकशुकाट। पुणे विभागात अवघे 2च साखर कारखाने सुरू। नुकसान 8000 हेक्टरवर। मराठवाड्यातील प्राथमिक अहवाल 3335 हेक्टर फळबागांना फटका। मराठवाड्यामध्ये प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार नुकसानीचे क्षेत्र आता 8000 हेक्टरवर पोहोचलेले आहे। पावसाचा जोरही कायम असल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढतच आहे। तसेच मराठवाड्यामध्ये 9 एप्रिलपासून अवकाळी पावसाने आपले आक्रमण सुरू केले आहे। ते थांबण्याचे नाव घेत नसून कमी अधिक प्रमाणात दररोज विविध भागांमध्ये वादळ पावसाची हजेरी व त्यामुळे नुकसान होण्याचे सत्र हे सुरूच आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस। कोळसेवाडीमध्ये शेतमजुराचा वीज पडून मृत्यू, 2 जण गंभीर। नांदेडला किनवट, मुखेड तालुक्यात अवकाळी पाऊस। शेगाव, खामगाव तालुक्यात सुद्धा गारपीट। बटाटा 600 ते 2800 रुपये। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी बटाट्याला किमान 600 ते कमाल 2800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। आरक्षण जाईल हा काँग्रेसचा खोटा प्रचार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अकोल्यात विरोधकांवर टीका। महाविकास आघाडीत एकमेकांना पाडण्याचे काम सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या।